हॅलो फ्रेंड, मी प्राध्यापक अशोक तमनर आपले सर्वांचे या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो। इत्ता 11वी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 5 प्रतिनिधित्वाची संकल्पना। यामध्ये आज आपल्याला प्रतिनिधित्वाची माध्यमे व स्तर याची चर्चा करायची। मागील लेक्चरपर्यंत आपण प्रतिनिधित्व म्हणजे काय, प्रतिनिधी सभा, त्यानंतर भारताची प्रतिनिधी सभा, त्यानंतर आपण मतदान पद्धती, थोडक्यात मतदार जे आहेत कशा पद्धतीने मतदानाचा अधिकार नागरिकांना मिळतोय, मतदानाचा अधिकार, प्रतिनिधित्वाच्या पद्धती, मतदारसंघ, या सर्वांची आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर आज आपण प्रतिनिधित्वाची माध्यमे व स्तर याची चर्चा करणार आहोत। आपलं प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व कोण कोण करतात, ती प्रशासनात प्रतिनिधित्व करणारे जे गट आहेत त्यांना माध्यम असतात म्हणतो। म्हणजे जनतेच्या वतीने जनतेची बाजू मांडणारे जे घटक आहेत प्रशासनात त्याला आपण माध्यम म्हणतो। ती माध्यम हे जनतेचे नेतृत्व प्रशासनात करत असतात, जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्याचे काम करत असतात। आणि या माध्यमातील पहिलं प्रमुख माध्यम आहे ते म्हणजे राजकीय पक्ष। विद्यार्थी मित्र, आपण निवडणुका, प्रतिनिधित्वाच्या ज्या पद्धती पाहिल्यात, निवडणुका आणि इतर पद्धती, नेमणूक, बिगर शासकीय भाग पाहिलेला आहे। लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व हे निर्माण होत असतं आणि त्या दृष्टिकोनातून लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात। विद्यार्थी मित्र, राजकीय पक्ष हे प्रतिनिधित्वाचं महत्त्वाचं आणि प्राथमिक माध्यम आहे। प्राथमिक म्हणजे प्रमुख, प्रथम माध्यम आहे त्याला असं म्हणायचं। आणि राजकीय पक्ष हे लोकशाहीमध्ये अनिवार्य आहेत। लोकशाहीची कल्पना राजकीय पक्षांशिवाय करता येत नाही, ही ते लक्षात ठेवायचं। मग नेमकी हे राजकीय पक्ष काय आहेत? जनतेचे प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये राजकीय पक्ष करत असतात। मग नेमके राजकीय पक्ष कशाला म्हणायचं ते आपल्याला पाहायचं। म्हणजे राजकीय पक्षांचा अर्थ, राजकीय पक्ष म्हणजे एक समविचारी लोकांचा गट। राजकीय पक्ष म्हणजे एक समविचारी लोकांचा संघटित गट होय। राजकीय पक्षाची सरळ सोपी व्याख्या आहे। राजकीय पक्ष हा समविचारी लोकांचा संघटित गट असतो। ज्या लोकांचे विचार एक आहेत असे लोक एकत्र येतात, एकत्र येऊन प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकांचा सामना करतात, जनतेच्या समोर जातात। जनता जर त्यांना ते आवडले तर त्यांना मतदान करून त्या माध्यमातून ते निवडून जातात आणि त्या लोकांचं प्रतिनिधित्व ते प्रशासनामध्ये करत असतात। हा राजकीय पक्ष, त्याची निर्मिती, प्रकार आपण पुढे पाहणार आहोत। आज आपण जनरल याची चर्चा करत आहोत। विद्यार्थी, राजकीय पक्ष म्हणजे परत एकदा त्याचा अर्थ लक्षात घ्या, समविचारी लोकांचा संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष, की असा गट राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो। फक्त समविचारी गट नाही, तर तो गट
देशाची सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करत असतो, म्हणून तो राजकीय पक्ष हे करत. आणि राजकीय पक्षांना मान्यता निवडणूक आयोगाकडून दिल्या जातात, त्याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. समविचारी लोकांचा संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष की असा जो गट आहे, हा गट सत्ता हस्तगत करण्यासाठी एकत्रितपणे निवडणुका लढवतो, आपले उमेदवार उभे करतो आणि ते निवडून आणण्यासाठी जनतेच्या समोर आपले विचार मांडतो, जनतेला आश्वासनं देतो आणि जनतेने निवडून दिल्यानंतर दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काम करतो. हे एक आपण ध्यानात घ्यायचं आहे. त्यानुसार आपण जर पाहिलं, आता राजकीय पक्षाचा अर्थ आपल्याला कळला, किती महत्वाचे आहे ते कळलं. प्राथमिक माध्यम आहे लोकप्रतिनिधित्वाचं. लक्षात ठेवा, प्रशासनामध्ये जनतेचं प्रतिनिधित्व करणारं प्राथमिक माध्यम आहे राजकीय पक्ष. म्हणून आजच्या काळात सुद्धा तुम्ही पहा, राजकीय पक्षांना किती महत्व असतं. कुणाची सत्ता आल्यानंतर आपलं चांगलं होईल हे जनतेला माहीत असतं आणि जनता त्यानुसारच आपलं मत देण्याचा प्रयत्न करत असते. बाकी इतर ज्या गोष्टी आमिषाला बळी पडणं ते बाजूला आपण करायचं, पण तात्विक दृष्टिकोनातून हा महत्वाचा भाग आहे. त्यानंतर लोकशाही जी आहे, लोकशाहीमध्ये मी आता सुरुवातीला सांगितलं की राजकीय पक्ष अनिवार्य आहे. राजकीय पक्षांच्या शिवाय निवडणुका ह्या लढवणं अशक्य आहे. सगळे अपक्ष उमेदवार असतील तर सरकार कोणाचं बनेल? आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विचाराचे लोक एकत्र निर्णय घेतील तरी कसा, तर हे उत्तर आपल्याला सापडणार नाही. म्हणून राजकीय पक्ष लोकशाहीमध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात आणि सत्ता प्राप्तीसाठी लोकशाहीमध्ये ज्या नियमितप्रमाणे निवडणुका होत असतात, या निवडणुकांमध्ये सहभागी होतात आणि या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उभे करतात आणि आपले उमेदवार जे आहे ते उभे करून जनतेच्या समोर आपले विचार मांडतात. आता हे विचार मांडताना एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष जो आहे त्याची एक विचारसरणी असते, एक विचारधारा असते. उदाहरणार्थ पहा, भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, भारतीय जनता पार्टी आहे, समाजवादी पक्ष आहे, जे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे पक्ष आहेत. महाराष्ट्रात शिवसेना आहे, तुम्हाला दिसेल. असे वेगवेगळ्या स्वरूपाचे हजारो पक्ष आपल्याला आपल्या देशात दिसतात. आणि हे जे पक्ष आहे प्रत्येक, त्या पक्षाची एक विशिष्ट काय आहे, विचारसरणी आहे. पक्षाची एक विशिष्ट विचारसरणी आहे. आणि विचारसरणी कशी तयार होती, या पक्षामध्ये जे समविचारी लोक एकत्र आलेले आहेत, त्या सर्वांना जे विचार समान वाटले, सर्वांच्या विचारांचं एकत्रिकीकरण होऊन ही विचारसरणी तयार होते. आणि या विचारसरणीनुसारच राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे केल्यानंतर मतदारांच्या समोर जाताना आपले विविध कार्यक्रम आणि आपले विचार मांडतात की आम्ही निवडून आल्यानंतर हे कार्यक्रम. प्रत्येक पक्ष त्याची विचारधारा भिन्न भिन्न असते आणि निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आपल्या विचारसरणीनुसार कार्यक्रम राबवतो आणि ते कार्यक्रम सत्तेत आल्यानंतर अंमलबजावणी करून अशा प्रकारचे आश्वासन दिले जातात. उदाहरणार्थ आता सध्या केंद्रामध्ये आपण पाहू शकता की भारतीय जनता पक्ष हा सत्तेत आहे. निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये, निवडणुकीमध्ये मतदारांना जे वचन दिलेलं आहे की आम्ही निवडून आल्यानंतर हा कार्यक्रम राबवू. कारण
कार्यक्रम राबवण्याचे वचन उमेदवाराला उभे केल्यानंतर मतदारांना आपलंसं करण्यासाठी मत मिळवण्यासाठी दिले जात असतात आणि त्याच्यावर आधारित लोक विचार करतात आणि संबंधित पक्षाला पक्षाच्या उमेदवाराला मतदान करत असतात। त्यानुसार ज्या पक्षाचं बहुमत होतं त्या पक्षाचं सरकार आल्यानंतर तो पक्ष आपण निवडणुकीमध्ये काय जनतेला आश्वासन दिली, कोणते कार्यक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं ठरवतात। कार्यक्रम राबवण्याचे जे वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात। उदाहरणार्थ मी आता सांगत होतो, भारतीय जनता पार्टी त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा होता की समान नागरी कायदा आणणं। दुसरा एक भाग होता भारतीय संविधानाचं 370 कलम रद्द करणं। विद्यार्थी मित्र, आपण मागेच पाहिलेलं आहे, मागच्या वर्षीच भारतीय संविधानाचं 370 कलम हे रद्द करण्यात आलेलं आहे। भारतीय संविधानाचं 370 कलम रद्द केलं गेलं आणि जम्मू काश्मीर घटक राज्याचं विभाजन केलं गेलं आणि 2 वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश तयार केले। का गरजेचं होतं? कारण भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला त्यामुळे बाधा उत्पन्न होत होती, भारताच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होत होती। तिथे अनेक गोष्टी करण्यामध्ये सरकारला अडचणी येत होत्या। त्या दृष्टिकोनातून ते गरजेचं होतं, त्या पक्षाची ती विचारधारा होती, म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे। लोकांना निवडणुकीमध्ये आश्वासन ते दिलेलं होतं। अशी वेगवेगळ्या प्रकारची आश्वासन दिली जातात, कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात। आताही तुम्ही पहा, शिवसेनेसारखं सरकार महाआघाडीचं सरकार आहे, परंतु निवडणुका तर स्वतंत्र लढलेल्या आहे। त्यांनी प्रत्येक पक्षानेही आपल्या आपल्या पक्षाचा एक निवडणूक जाहीरनामा तयार केलेला होता। त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे योजना राबवतात, अनेक अशा योजना राबवण्याचे आश्वासन दिलेले आहे। मग आता त्या पूर्तीसाठी ते प्रयत्नशील असतात। जे थोडक्यात निवडणुकीमध्ये अनेक पक्ष हे किंवा सर्व पक्ष हे आपापल्या विचारधारेनुसार उमेदवार उभे करून त्या उमेदवारांचा प्रचार करतात, लोकांच्या समोर मांडतात, कार्यक्रम मांडतात आणि ते राबवण्याची अंमलबजावणी करण्याची, अंमलात आणण्याचे वचन जनतेला देतात। त्यानुसार मतदार ठरवतात कोणाला मतदान करायचं। मतदारांना जो आवडला, ज्याचा प्रभाव मतदारावर पडला, मतदार त्याला मतदान करतात आणि तो निवडून जातो। आणि असे लोक निवडून गेले की ज्यांना बहुमत मिळालं त्यांचं सरकार बनतं आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा मोठा वाटा असतो। देशाच्या ध्येय धोरणाच्या आखणीमध्ये ते कार्य करत असतात। निर्णय घेण्याचं काम ती यंत्रणा करत असते आणि ते निर्णय घेत असताना आपण मतदारांना निवडणुकीमध्ये कोणती आश्वासनं, कोणते कार्यक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे याचा ते विचार करून ते निर्णय घेत असतात। थोडक्यात त्यामुळे होतं काय की मतदारांच्या इच्छा, आकांक्षा यांचं प्रतिबिंब हे निर्णय प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षांच्या द्वारे राजकीय पक्ष हे एक तिथे काय माध्यम आहे। निर्णय प्रक्रियेत जनतेच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा यांचं प्रतिबिंब उमटण्याचे एक माध्यम आहे राजकीय पक्ष आणि त्यानुसार निर्णय घेतले जात असतात। हे आपण लक्षात ठेवायचं आहे। आता निर्णय जे आहे हे निर्णय जर आपण देशाचा विचार केला तर 3 स्तरावर घेतले जातात। किती? 3 स्तरावर घेतले जातात। निर्णय विविध स्तरावर घेतले जातात। भारतामध्ये 3 स्तरावर घेतले जातात। एक केंद्र स्तरावर संपूर्ण देशासाठी
काय हिताचं आहे, जनतेच्या काय मागण्या आहे, जनतेला काय आश्वासन दिलेले आहे, जनतेच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा काय, याचा विचार करून केंद्र सरकारकडून केंद्र स्तरावरती निर्णय घेतले जातात. त्यानंतर प्रत्येक भारतामध्ये घटक राज्य आहे, राज्य स्तरावरती राज्य शासन हे जनतेच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा आणि निवडणुकीमध्ये आपण जनतेला काय सांगितलेलं आहे या सगळ्यांचा विचार करून निर्णय राज्य स्तरावरती ते घेत असतात. आणि याशिवाय भारतामध्ये स्थानिक शासनाची पण निर्मिती केलेली आहे. स्थानिक जे शासन आहे या शासन स्तरावरती सुद्धा अनेक प्रकारचे निर्णय हे लोकांच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा विचारात घेऊन घेतले जात असतात. कारण या तीनही स्तरावरती निवडणुका होत असतात. या तीनही स्तरावरती निवडणुका होत असतात आणि या निवडणुका लढवण्याचं कार्य कोण करतं? राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीला उभे करतात, आपला एजेंडा मांडतात, मतदारांना आश्वासन देतात आणि निवडून आल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी कार्य करतात. स्थानिक शासनात सुद्धा स्थानिक राज्य केंद्र या तीन स्तरावरती निर्णय घेतले जात असतात आपल्या देशामध्ये. हे इथं सगळ्यांनी महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे.